मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेले 8 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेताच त्यांचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील पाहायला मिळाले. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 5 दिवसांपासून सुरू ठेवलेलं आमरण उपोषण आज मागे घेण्यात आलं. ठाणे पोलिसांच्या वतीनं त्यांना शाल देत फेटे बांधून सरबत पाजत उपोषण सोडण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 8 दिवसात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. त्यांनी पाणी देखील वर्ज्य केल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्र सरकारकडून अनेक वेळा त्यांना उपोषण सोडण्याची विनंतीही करण्यात आली होती, परंतु जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. परंतु काल अखेर 8 दिवसानंतर सरकारतर्फे आलेल्या शिष्टमंडळानं त्यांना आरक्षण देण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या शब्दाला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 8 दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील अशाच प्रकारे सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले 5 दिवस आमरण उपोषण सुरू होतं. जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं वृत्त कळताच ठाण्यातील उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी ठाणे पोलिसांनी आंदोलकांचं शाल आणि फेटे बांधून कौतुक केलं आणि त्यांना ज्यूस पाजत उपोषण सोडलं. सर्वांना जय शिवराय. जे आमचं एक दिवशी साखळी उपोषण ठरलं होतं ते साखळी उपोषण एकदम कंटिन्यू चालू होतं. जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला जे आदेश दिले होते साखळी उपोषण बंद करून आमरण उपोषण चालू करा, ते आम्ही 5वां दिवस आहे आमरण उपोषण पूर्ण केलंय. आज जरांगे पाटील साहेबांनी उपोषण मागे घेतलंय. आता 2 तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितलेला आहे. त्यांच्या आदेशावर आम्ही आज उपोषण सोडतो. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचं काम उत्तम असून यापुढेही असंच सुरू ठेवण्याची राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या जागृती सिंघला यांचे उद्गार. उभाटा गटाचा फलक उतरवत मुंब्र्यातील शाखा शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणी यांनी घेतली ताब्यात आणि मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची क्षयरोगाची चाचणी करत ठाणे महापालिकेच्या अभिनव संकल्पनेला सुरुवात. लोकवस्तीच्या ठिकाणी नव्यानं RMC प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी कर्मचारी युनियन आक्रमक. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनं केली शहरातील 3 ठिकाणांच्या हवेच्या गुणवत्तेची पाहणी. कोपरीतील फटाके मार्केट इतरत्र हलवण्यासाठी कोपरी बचाव समितीची न्यायालयात धाव. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यानंतर ठाण्यातील साखळी उपोषणही स्थगित. खऱ्या अर्थाने जे नागरिकांची सर्वसामान्य नागरिकांची जी नागरी हिताची कामं असतात की इतर सर्वसामान्यांना जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने शाखेतून होतं. ही भावना बाळासाहेब आणि दिघे साहेबांची भावना होती की शाखेतून सर्वसामान्य नागरिकांचं. तुम्हाला सांगतो की दिघे साहेबांनी हेच सांगितलं की शाखा हे माझं घर आहे
आणि त्या शाखेच्या माध्यमातून कुठली कामं व्हायला पाहिजे, तर तिथे कुठलंही कमर्शियल काम व्हायला नाही पाहिजे, तिथे कोणत्याही पद्धतीने काय हे व्हायला नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने या शाखेवरतून ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. आणि आता परवाच आमची कमिटी झाली म्हणजे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन गोपाळ लांडगे आले होते आणि त्यांच्या याच्याने ती आमची पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. आणि ते नेमणूक झाल्यामुळे आम्ही आता शिवसेना शाखा म्हणून ही जी आमची हक्काची शाखा आहे, ही जी आम्ही बनवलेली शाखा आहे ती आम्ही आमच्या ताब्यात घेतलेली आहे. आणि आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज कोर्टाने निर्णय दिल्यानंतर शिवसेनेची जी प्रॉपर्टी होती ती सगळी शिवसेनेची प्रॉपर्टी शिंदेसाहेबांना मिळालेली आहे, शिवसेना शिंदेसाहेबांना मिळाले. त्याच्यामुळे ही शाखा ही शिंदेसाहेबांकडे जाणार. आणि जे मुंबईचे काही उबाटाचे लोक आहे ते दिघे कधी कुठे फोटो लावत नाही, जे लोक दिघे साहेबांचा सन्मान करत नाही. आम्ही दिघे साहेबांचा सन्मान करणारे दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे जर दिघे साहेबांचा हे लोक सन्मान करत नसतील तर त्यांना या इथं मुंबऱ्यामध्ये म्हणजे या शाखेमध्ये त्यांना कोणतंही स्थान दिलं जाणार नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाहून मुंबईकडे रवाना होत असतानाच सामान्य नागरिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरिता आले होते. दरम्यान नवरात्र उत्सवामध्ये आमच्या इथे तुम्ही भेट दिली नाही, परंतु आता आमच्यासोबत एक फोटो काढावा लागेल असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवलं. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनानं त्यांचा तापा थांबवून त्यांच्यासोबत एक फोटो टिपला. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरक्षा रक्षक यांनी त्या सामान्य नागरिकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सुरक्षा रक्षकास दमदाटी करत त्यालाच बाजूला होण्यास सांगितलं. ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या RMC प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्यानं RMC प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई तसंच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होते. प्रदूषण वाढीसाठी महत्त्वाचं कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्यात, परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये RMCचे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलिकण त्यासोबत वाळू आणि खडी यांचे धूलिकण हवेत मिसळल्यानं धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे RMC प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते. RMC प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आलाय त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसून येतो. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी RMCची वाहनं, त्यामधून निघणारे धूलिकण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम ज्या परिसरात हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसंच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशी माहिती त्यांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानाअंतर्गत उत्तम काम केलं असून यापुढेही असंच काम सुरू ठेवावे असं प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या जागृती सिंघला यांनी ठाण्यात बोलताना काढलेत. केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान 2022-23 कार्यक्रमाअंतर्गत
ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरिता तसंच जलशक्ती अभियान आणि राष्ट्रीय जल मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जागृती सिंघला या 2 दिवस ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचं जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. सिंघला यांच्यासह उपस्थित असलेल्या केंद्रीय भूजल बोर्डाच्या शास्त्रज्ञ तथा तांत्रिक अधिकारी वैष्णवी परिहार यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात जलशक्ती या अभियानाअंतर्गत सर्व विभागांनी चांगलं काम केल्याचं दिसून आलं असून यापुढे देखील हे काम अधिक विस्तारानं अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन सिंघला यांनी केले. या बैठकीच्या सुरुवातीस सिंघला यांचं स्वागत करून जिल्हाधिकारी शृंगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली. याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजनेची करण्यात आलेली कामं याविषयीची देखील माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या अभियानासंदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी जिल्ह्यातील कृषीविषयक कामं आणि नियोजनाची माहिती दिली, तर उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांनी जिल्ह्यात मनरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांविषयीची माहिती दिली. तसंच शेवटी उपस्थितांनी सर्वांचे आभार मानले.